नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण एक वेगळी सहल अनुभवायला निघालो आहोत. कोकण जंगल सफर हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बाराबांद्री ज्याला बोलतात ते कळमणी गाव. आणि मित्रांनो, कोकण म्हटलं की समुद्रकिनारी, नद्या, किल्ले आणि मंदिर याची आठवण येते. पण कोकणातील दाट जंगल, पायवाटा आणि डोंगराचे सौंदर्य वेगळंच असतं. या जंगल सफारीमध्ये आपल्याला दिसतो तो निसर्गाचा खरा चेहरा, शांत, स्वच्छ आणि जीवनदायी. तर सकाळचं वातावरण आहे, थंड वारा आहे, हलका धुकटपणा. अशा वेळेला जंगलात निघण्याचा आनंद वेगळाच. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पसरलेलं हिरवेगार झाडं आणि पायाखाली मऊशार गवत पाहताना मन एकदम प्रसन्न होतं. हातात काठी घेऊन चालणं म्हणजे एक वेगळं फिलिंग आपल्यामध्ये येते की जणू काही मी लहानपणी जसं या गावी जंगलामध्ये गुरांना घेऊन फिरत असे त्याचं एक फिलिंग येतं. आणि कधी वाटेत पानावरून थेंब टिपकताना, तर कधी झाडाच्या फांद्यातून पक्ष्याचा किलबिलाट ऐकायला आपल्याला येतो. या जंगल सफारीतून चालताना डोंगरदऱ्यातून वाहणारे झरे आणि ओढे दिसले की मन थांबून जातं. आणि पाण्याचा कळबळाट, थंडगार प्रवाह आणि त्यातला पाय भिजण्याचा सुख, हा अनुभव सांगणं म्हणजे फार कठीण. ह्या पायवाटा ज्या उन्हाळ्यात देखील हीच पायवाट असते, पण यावेळेला तिने हिरवीगार चादर अंथरून दुसऱ्यांसाठी ती वेलकम करते. आणि त्याच वेलकम चादरीवर आम्ही पुढे पुढे जात आहोत. आणि मित्रांनो, जंगल सफारी फक्त झाडे नव्हतं, इथे राहणाऱ्या जीवाचे घर. रस्त्यात कधी माकडे खेळताना दिसतात, तर कधी एखादं छोटं हरिण झाडातून डोकावताना पण आपल्याला पाहायला मिळतं. सर्वात सुंदर म्हणजे पक्ष्यांचा गोड किलबिलाट, जणू निसर्गाची संगीत मैफलच सुरू आहे. दूरवर तुम्ही डोंगर पाहत असाल, त्यांनी धुक्याची चादर ओढून घेतलेली आहे. आणि माझ्याबरोबर आलेले आमचे सवंगडी ते देखील आवर्जून या निसर्गाचा आस्वाद घेताना आपल्याला दिसत आहेत. आणि जंगलातून जाणाऱ्या पायवाटा कधी गच्च झुडपातून जाताना, तर कधी मोकळ्या हिरवळीवरून जाताना, तर कधी डोंगराच्या उतारावरून चालताना पायाखालचे मोठमोठे दगड, ओलसर माती आणि गळलेली पानं यामुळे प्रवास थोडा कठीण वाटतो. पण त्याच वेळी निसर्गाची एकरूप होण्याचा आनंद अवर्णनीय असतो, तो फार वेगळाच असतो. गवत आणि झाडं हे पाहताना अगदी मन भरून जातं. पावसाळ्यात कोकण जंगल म्हणजे स्वर्गच. जिकडे बघाल तिकडे हिरवगार, झाडांना छान पाळवी आलेली असते. गवत प्रकारचं जे गवत असतं ते वेगवेगळं गवत उगवलेलं असतं. तिथे गुरं वगैरे गुराखी आपले गुरांना घेऊन येतात. आणि अशातच आम्ही या वाटेतून पाऊलवाट काढत काढत आम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाणाला हळूहळू आम्ही पोचत असतो. आनंद पुष्कळ असतो, चेहऱ्यावर हास्य असतं. आणि पायवाट त्या काठ्या हातात घेऊन आम्ही पायवाट काढत 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 त्या दिशेला निघालेला असतो. आणि सगळीकडे तुम्ही डोंगरावर पाहिलं तर धुके पसरलेलं आहे. झाडावरून गळणारे पाण्याचे थेंब आणि वाराच्या झुळकुळीत डोलणारी झाडं आणि प्राण्यांचे प्रपात सगळं जादुई वाटतं इथे. थोडा वेळ एखाद्या मोकळ्या जागेत उभं राहून थकल्यानंतर थोडासा विसावा घेत पुढे जात राहणं म्हणजे एक खरोखर आनंदाचीच आणि आपल्याला आवडीची एक साथ असते. थोडा थंड वाऱ्यात श्वास घेणे आणि फक्त डोळे मिटून त्या शांततेचा अनुभव घेणे, हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहणारा ठरतो. समोर पाहत असाल तर ही आहे जगबुडी नदी. आणि हा जो प्रवाह आहे, मोठी नदी आली की हा या साईडने देखील प्रवाह येतो. आणि ह्या प्रवाहातून जाताना आम्हाला तो क्रॉस करून पुढे हळूहळू दगडे असल्यामुळे हातात काठी घेऊन तो क्रॉस करावा लागतो. आणि ही जंगल सफारी केवळ एक प्रवास नाही, तर निसर्गाशी जवळीक साधण्याचा एक अनोखा अनुभव आहे. आपण सगळे आयुष्याच्या धावपळीत खूप व्यस्त असतो, पण अशा एका सफारीतून, निसर्गातून ऊर्जा मिळणे, मन शांत होणे आणि आत्म्याला एक वेगळी ताजगी मिळणे. मित्रांनो, जर तुम्हाला देखील कधी वेळ मिळत असेल किंवा वेळ मिळत नसेल तरी वेळ काढा आणि जंगल सफारी नक्कीच करा. जिथे तुम्ही राहत असाल त्या जंगलामध्ये या म्हणजेच सप्टेंबर महिन्यात, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये, म्हणजेच गणपतीच्या जवळपासच्या दिवसामध्ये
तुम्ही जंगल सफारी करून एक आपल्या मनाला आणि माइंड रिलॅक्स करू शकता. आणि मित्रांनो, आम्हाला जिथे पोचायचं होतं त्या ठिकाणी आम्ही आता जवळजवळ 1000 मीटर उंचावरून खाली उतरल्यानंतर आम्हाला या जगबुडी नदीवरचा एक जो बांधारा बांधलेला आहे, छोटं धरण, त्याच्यावरून जे फ्लो होणारं वॉटर जे आहे, पाणी जे खरोखर एवढ्या स्पीडनी वाहत येते, जणू काही निसर्गाचा एक वेगळाच अनुभव इथं आपल्याला पाहायला मिळतोय. कधी हळूवार तर कधी जोमाने पुढे जाणं हे आपल्याला शिकवायला मिळतं. आजूबाजूला उभी असलेले हिरवेगार झाडे या परिसरातील आणखी मोहक बनवतात. जणू हा परिसर आपल्या श्वासातच एक ताजेपणा आणून देतो. आणि नदीतील दगडांची वेगवेगळी रूपं आणि आकार खूपच आकर्षक वाटतात. कुणी ओलसर, कुणी टोकदार, कुणी उंच खोल, हे दगड जणू निसर्गाच्या कलाकृतीत त्यातला भाग आहेत. आणि पाण्याच्या प्रवाहात हे दगड स्थिर उभे राहतात आणि आपल्याला शिकवतात की जीवनात कितीही आव्हान आलं तरी ठाम उभं राहायला पाहिजे. मित्रांनो, अशा निसर्गाच्या कुशीत वेळ घालवणं म्हणजे एक वेगळीच अनुभूती. नदीचा हा दुधासारखा प्रवाह, आजूबाजूचे हिरवेगार झाडं आणि निसर्गाच्या सौंदर्याची ही अनोखी जादू. जर तुम्हालाही हे दृश्य आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही कोकणात येऊन जावा आणि निसर्गाला भेट दिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच माझ्या कमेंट करून सांगा. आणि गणपती निमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांना इथं येण्याचा मोह आवरतच नाही. आणि कोणी जर हा व्हिडिओ टाकला असेल तर गावात येणारा प्रत्येक माणूस हे दर्शन पाहण्यासाठी आवर्जून येतात आणि या निसर्गाचा आस्वाद घेतात. आणि हा डॅम जो आहे, वॉटरफॉल आहे, तर जणू सर्वांना सांगत असतो की या फक्त ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यापर्यंतच मी तुम्हाला दर्शन देऊ शकतो. त्याच्यानंतर हळूहळू नदीचं पाणी कमी होत जातं आणि त्याचं जे फॉल आहे ते हळूहळू कमी होत जातं. पण तो कायम आपल्या जागेवर असतो आणि पुढच्या येणाऱ्या पावसाची तो देखील मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. तर माझ्याबरोबर आता बरीच मंडळी आलेली आहेत आणि त्यांना देखील आवड आहे. गेल्यानंतर त्यांना पहिला प्रश्न पडला होता की आपण आज जायचं कुठे. तर म्हटलं ठीक आहे, आपण आपल्या नदीवरील जो डॅम आहे तिथे आपण भेट देऊया नक्कीच. पण म्हटलं तिथे जाणं एवढं सोपं नाही आहे, कारण स्लिपरी आणि खाली डाऊनला जवळजवळ 1000 मीटरपर्यंत तुम्हाला उतरावं लागतं आणि फार रिस्की आहे. तर ज्यावेळेला हा डॅम बांधण्यात आला होता त्यावेळेला बांधत असताना तिथे ट्रॅक्टर जात होते. तर म्हटलं त्या जर मार्गाने आपण गेलो तर नक्कीच तिथपर्यंत आपण व्यवस्थित पोचू शकतो. आणि असा मार्ग काढत काढत आम्ही त्या ट्रॅक्टरच्या याच्याने आम्ही तिथपर्यंत पोचलो. आणि निसर्ग तुम्ही पाहू शकता. बरेच फोटोग्राफी आम्ही काढल्या, पण ह्या निसर्गाचं जे सौंदर्य आहे त्याचं वर्णन करणं आपल्याला खरंच तेवढे वर्ड नाहीत आपल्याकडे. आणि जर तुम्हाला निसर्ग सफारीची आवड असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. जय हिंद, जय महाराष्ट्र.